लहान मुलांसोबत ट्रेकिंग करण्यासाठी इझी ट्रेकिंग स्पॉट शोधताय तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी। हेलो गाइस, आज आम्ही आलो आहोत सोंडाई मातेच्या दर्शनाला। नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ शौर्यच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आम्ही आलो आहोत सोंडाई गडावर सोंडाई देवीचं दर्शन घेण्यासाठी। कर्जतमध्ये ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेला आणि चढायला सोपा असलेला हा सोंडाई गड। तर सोंडाई गडावर जाताना पहिला टप्पा लागतो म्हणजे ही जंगल ट्रेक। पूर्ण जंगलातून असा दगडांचा रस्ता आहे। पावसाळ्यात थोडा निसरडा असू शकतो, त्यामुळे जरा सांभाळूनच चाला। 10 ते 15 मिनिटाची जंगल ट्रेक आहे। गडाच्या पायथ्याशी सोंडेवाडी ही एक गाव असून गावातून गडावर जाण्यासाठी व्यवस्थित अशी पायवाट केलेली आहे। आमच्या ग्रुपमध्ये भरपूर लहान मुलं होती, त्यामुळे आम्ही त्यांच्या ट्रेकिंगला आणखी मजेदार करण्यासाठी रोप क्लाइम्बिंगचा वापर केलेला। त्यामुळे तुम्ही या गोष्टीला सिरियस घेऊ नका। ट्रेकिंगमध्ये कुठल्याही टप्प्यावर रोप क्लाइम्बिंगची गरज नाही आहे। चढायला अतिशय सोप्या असलेल्या या गडाची उंची 365 मीटर असून पहिल्या पठारावर पोचायला 15 मिनटं लागतात, तर तिथून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी 45 मिनटं लागतात। असा एकूण 1 तासाचा हा ट्रेक आहे। गडावरून माथेरानची डोंगर रांग, मोरबी धरण आणि या बाजूला इर्शालगडही दिसतो। आणि सोंडाईपेक्षाही उंच असलेला गव्हारी नावाचा हा एक उंच डोंगर। या गडाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे। सोंडाई गावची ही ग्रामदेवता असून स्थानिक लोक देवीची पूजा करतात आणि तिच्या आशीर्वादाने गावाचे रक्षण होते अशी त्यांची श्रद्धा आहे। दरवर्षी पावसाळ्यात आम्ही देवीच्या दर्शनासाठी सोंडाई गडावर जात असतो, पण यावर्षीचं खास कारण म्हणजे आम्ही संपूर्ण फॅमिलीसोबत देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो। सर्वांना खूप मजा आली आणि सुंदर असा निसर्ग पाहून आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी। ही कातळात खोदलेली 2 पाण्याची जोडकुंड आहेत, ज्यात 12ही महिने पाणी असते। रस्ता फारसा निसरडा नाहीये, पण कम्फर्टेबल शूज घाला। सकाळी न्याहारीसाठी आणि दुपारच्या जेवणासाठी पायथ्याशी असलेल्या गावात योग्य सोय आहे। मला ट्रेकिंग करायला खूप आवडतं आणि सोंडाई गडावर ट्रेकिंग करायला मला खूप मजा आली। यावर्षी माझ्यासोबत माझा दादा पण होता आणि त्याचं नाव आहे श्रवण दादा। आम्ही सर्वांनी खूप मजा केली।
मुंबई किंवा पुण्यावरून 2 तासाचे अंतर असलेल्या कर्जत शहरामध्ये कर्जत स्टेशनपासून फक्त 12 किलोमीटर अंतर असलेला हा सोंडाईगड. येथील निसर्ग खूपच कमाल आणि पाहण्यासारखा आहे. इथे जवळच एक वॉटरफॉल आहे, त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.